आजचा विषय आहे मांडी घालून बसून जेवायचे फायदे. पूर्वीच्या काळी जेवणाच्या पंक्ती असत. पाट पाणी केले जायचे. घरीसुद्धा लोक पाटावर बसून जेवायचे. पहिले घरातील लहान मुलांना जेवायला वाढायचे. नंतर घरातील पुरुषांना वाढायचे. 2 जेवणाच्या मध्ये खरकटी ताटे, जमिनीवर सांडलेले खरकटे गोळा करून पुढच्या पंक्तीसाठी जागा स्वच्छ करून मग परत ताटे वाढायची. नंतर घरातील स्त्रिया जेवायच्या व सर्वात शेवटी घरातील सोवळ्या स्त्रिया जेवायच्या. पुरुष जेवायला वाढल्यावर आधी चित्रावती घालायचे. चित्रावती म्हणजे झाडाचे पान घ्यायचे, त्यावर वाढलेल्या अन्नातला छोटा छोटा घास त्या पानावर ठेवायचा. हे पान चिमण्यांना घालायचे. चिमण्यांनी ते अन्न खायला सुरुवात केली की पुरुष मंडळी जेवायला सुरुवात करायची. घरात कोणाचा वाढदिवस असेल किंवा इतर कोणता शुभ कार्यक्रम सण असेल तर ताटाभोवती रांगोळी काढली जायची. बटाट्याच्या चकतीवर उदबत्ती लावली जायची. जेवणारी व्यक्ती पाटावर मांडी घालून बसून जेवण्याचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा, शरीराचे वजन आटोक्यात राहते. यामुळे मेंदू शांत राहतो. जेवणावर लक्ष केंद्रित होते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवत नाही. पोट सुटत नाही. अपचन, जळजळ याचा त्रास होत नाही. दुसरा फायदा, अन्न सहज पचते. जेवताना तुम्ही पुढे वाकता व परत मागे सरकता. यामुळे पोटातील मांसपेशी सक्रिय होतात. पोटातील ॲसिड वाढते आणि अन्न सहज पचते. प्राणवायूला गती मिळते. यकृताचे कार्य सुधारते. तिसरा फायदा, कुटुंबाला एकत्रित ठेवते. एकत्रित जेवल्यामुळे कुटुंबातील सामंजस्य वाढते. हे छोट्या कुटुंबासाठी आहे. मोठ्या कुटुंबामध्ये पंक्ती असतात. 4. दीर्घायुष्य लाभते. जमिनीवर बसून जेवणाऱ्या लोकांना कशाचाही आधार न घेता उठता येते. ही लोक जास्त जगतात. 5वा फायदा, शक्यतो पूर्व दिशेला तोंड करून जेवावे. उत्तर दिशेला तोंड करून जेवू नये. दक्षिण दिशेला तोंड करून तर कधीच जेवू नये. ही यमाची दिशा असते. जेवायला बसण्याआधी तोंड, हात, पाय धुवावेत. 3 चुळा भराव्यात. पाण्याचा तांब्या भांड डाव्या हाताला ठेवावे. दुपारी 12 ते 4 कडकडीत ऊन असते. यावेळी जठराग्नी प्रदीप्त होतो व त्रास होतो. दुपारी 12 पर्यंत व रात्री 9च्या आत जेवावे. जेवल्यानंतर शतपावली जरूर घालावी. सणावाराला गोड जेवण असते. सहसा अशा वेळी जेवल्यावर विड्याचे पान खावे. ते अन्नपचनास मदत करते.